नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील। बऱ्याच वेळा मासिक पाळीच्या वेळेला अति रक्तस्राव किंवा ओटी पोटात जास्त दुखणे या कारणामुळे डॉक्टर जेव्हा सोनोग्राफी करायला सांगतात तेव्हा सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये गर्भाशयाला फायब्रॉइड आहे असे येते। तर हे फायब्रॉइड म्हणजे नेमके काय? हे कॅन्सरच असतात का? तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयात होणारा नॉन कॅन्सरस गाठीसारखी वाढ। या गाठीचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात। 1 सबम्युकोजल फायब्रॉइड, 2 इंट्राम्युरल फायब्रॉइड आणि 3 सबसिरोजल फायब्रॉइड। 1 सबम्युकोजल फायब्रॉइड हा फायब्रॉइड गर्भाशयाच्या आतल्या लाइनिंगमध्ये वाढतो। मासिक पाळीच्या वेळेला अतिरक्तस्राव, क्लॉट्स, अचानक वीकनेस आणि अनेमिया ही यामुळे लक्षणे दिसून येतात। 2 इंट्राम्युरल फायब्रॉइड हा फायब्रॉइड गर्भाशयाच्या मसलमध्ये वाढतो। हा फायब्रॉइड जोपर्यंत गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला वाढत असतो तेव्हा शक्यतो कोणतेही सिम्पटम दिसत नाहीत, परंतु जेव्हा हा फायब्रॉइड गर्भाशयाच्या आतल्या बाजूला वाढायला लागतो तेव्हा मात्र मासिक पाळीच्या वेळेला अतिरक्तस्राव यासारखी लक्षणे दिसून येतात। साधारण या प्रकारामध्ये ओटीपोटात जडपणा, कंबर दुखणे किंवा लघवीला वारंवार येणे यासारखे प्रेशर सिम्पटम दिसून येतात। 3 सबसिरोजल फायब्रॉइड हा फायब्रॉइड गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला वाढतो, त्यामुळे हा जसजसा मोठा होतो तसतसा हा बाहेरच्या ऑर्गनवर दबाव टाकतो, परंतु या फायब्रॉइडमुळे पिरियडमध्ये फारसा कोणताही बदल होत नाही। फायब्रॉइड जरी कॉमन असले तरी सिम्पटम दिसतात वेळ सोनोग्राफी करून तपासणी करणे गरजेचे आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।